सगळ्यांचं स्वागत आहे आज एक नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे होळी आणि सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रपरिवारांना, फ्रेंड सर्कलला। तर आज सकाळची रुटीन मी याच्याबरोबर तुमच्या शेअर करणार आहे। तर होळी आमच्याकडे म्हणजे करतात इथे बाजूलाच, तर मी काय जातो कधी नाही पण जात, म्हणजे समजून घ्या तुम्ही। तर आज होळी असल्यामुळे खूप कामं आहेत घरामध्ये, खूपच म्हणजे खूपच सगळं क्लिनिंग वगैरे करायची, मला स्वयंपाक करायचा आणि हा पुरणपोळ्या करायचा। आणि आमच्याकडे होळीला पुरणपोळ्या केल्याच जातात आणि पहिल्या पापड्या वगैरे बनवायच्या, पण आता पण पापड्यांच्या मागे लागत नाही। पापड्या माहिती जर तुम्हाला, तांदळाच्या पापड्या असतात त्या आणि मस्त लागतात खाण्यासाठी, खाऊन खाऊन तोंड सोलून जातो, पण पापड्या खूप भारी लागतात त्या। आता ते आमच्याकडे लग्नामध्ये वापरतात, म्हणजे लग्नामध्ये हे करतात आणि पापड्या बनवतातच होळीमध्ये, पण आता आम्ही जसं जात नाही त्याच्यामुळे मग एवढं काही करून पापड्या वगैरे करत नाही, फक्त घरात आम्ही पुरणपोळ्या बनवतो। बघूया, तर चला व्हिडिओ कंटिन्यू करते आणि हा आपला ब्लॉग नक्की पहा तोच। आणि आपल्या गावातली होळी कशी असते, आणि होळी तर आमच्याकडे 15 दिवस अगोदरच चालू झालेले आहे। काल पण मुलांनी एवढा धुमाकूळ घातलेला, डेंजर, नुसत्या पिशव्या फोड एकमेकांच्या अंगावर, पार्ट्या करतात एकमेकांच्या वेगळ्या, तुमची वेगळी पार्टी आमची वेगळी पार्टी, आणि मग ते माहिती आहेत ना पिशव्या त्या फोडतात। आज स्कूलमधून तर मुलं मागून येतील, माझा मुलगा पण येईल, तुम्हाला दाखवेन जर आला तर। नाहीतर कसं अलाउड नाही, सगळे चेकिंग वगैरे करून आतमध्ये एंट्री करतात। आता मुलांनी कुठे कलर ठेवला असेल त्यांचं त्यांनाच माहिती। इथे कपडे भिजत घालून तर आताच कपडे वगैरे भिजत घातले, कपडा घेतला इथे, थोडीशी डस्टिंग करून घेते पटापट। चला, तर गाईज बघू शकता इथे मी घेतलेलं आहे तर घराची क्लिनिंग करायला। तर आज कसं सण वगैरे आहे, तर असं वाटतं काहीतरी करू दे, तरी डेलीच असते माझी क्लिनिंग वगैरे डस्टिंग। तर आता डस्टिंग वगैरे करायला घेतलेलं आहे, तर मग सगळं पुसून वगैरे घेतलं मी, बघू शकता इथे। तर याच्यानंतर मग मी इथे हॉलचं झालं, तर त्याच्यानंतर मी बेडरूम वगैरे घेतलेले आहेत। तर बेडरूमची ही समोरची काच आहे ना, इथे माझं कसं आहे समोरच दरवाजा असल्यामुळे ना रोडच्या समोर खूप धूळ होते, म्हणून हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे, बघू शकता। तर गाईज घराची डस्टिंग क्लिनिंग वगैरे सगळी झाली आणि मला घाम बघा केवढा आलाय घरातला आवरता तरी अजून किचनमधला आवरायचं आहे थोडासा। चला आता मी रेडी वगैरे होते आणि नंतर भेटते तुम्हाला, कारण आज सण आहे। रोजचा काय आपला हा रोजचा डेलीचा असतो, एक दिवस तरी काहीतरी व्यवस्थित पाहिजे ना। तर चला आता भेटते नंतर। तर फ्रेंड्स तयारी वगैरे आताच झाली माझी, कारण आज होळी असल्यामुळे, फेस्टिवल असल्यामुळे, म्हणजे सण असल्यामुळे मी थोडीशी साडी वगैरे वेअर केली आणि आता किचन मला आवरायचं आहे। तर इथे मी काय काय घेतले बनवायला ते दाखवते, म्हणजे आपलं घरगुती जेवण। तर मी सकाळीच ना चवळीची भाजी निवडून ठेवलेली, ती बघू शकता, तिला पाण्यात टाकून ठेवले आणि अशीच होती मस्त फ्रेश, आणि ती पाण्यात टाकली तर अजून जास्त फ्रेश झालेली आहे। माझ्यासाठी बनवायला घेतली मी, आणि ते छोले बनवायला घेतलेले आहेत, छोले वरण भात याचं सगळं बनवायला घेतलेले आहे, आणि नाचणीच्या भाकरी बनवायच्या आहेत। एवढा असा स्वयंपाक करायचा आहे मला, म्हणून ना फ्रेंड्स मी सगळं पहिला काम आवरून घेतला आणि साडी वेअर केली, कारण कसं आहे कामामध्ये साडी घालणं म्हणजे बाबा पॉसिबल, आणि मी एकदम हलकी फुलकी लाईट वेट साडी वेअर केली, कारण आपल्याला पूर्ण घरातली कामं आवरायची, म्हणजे स्वयंपाक करायचा आहे, त्याच्यामुळे मस्त लाईट। तर इथे मी फ्रेंड्स थोडेसे फ्रुट्स घेतलेत खायला, पपई आणि आपला सफरचंद, हे थोडं खाऊन घेते। मुलं आली स्कूलवरून तर दाखवते तुम्हाला, बाप बाबा होळीच होळी ती बघा किंवा कशी रंगल्या, 12:30 वाजता बाबा ते सगळं सोडून बघा कशी होळी, होळीच होळी। कसं लपून लपून यायचा बघा, अशा आमच्या घरी होळी बघा, दिसतच नाही मेन बघा अवतार, कपडे इकडे पाडून यायचे होते ना असे। फ्रेंड्स आमच्याकडे सगळ्यांच्या अंगात होळी घुसलेली आहे, अख्ख्या शाळेत नको नको केलं असेल सर लोकांना, या लोकांनी बेकार बुरे आहेत आमची बाबा, डेंजर। तर फ्रेंड्स बघू शकता जेवण वगैरे झाला, वरती भाजी आहे, खाली पण भाजी आहे, तिथे तवा ठेवले गरम करत, आणि ते आता भाकरी करायला घेतलेल्या आहेत मी, तर आता पटापट भाकरी करून घेते। आणि असं किचनमध्ये इथे डाळ टाकलेली आहे भिजत, चण्याची डाळ, आता ती भिजेलच, झालेली आहे भिजून, तिला नंतर शिजवून घेते। मस्त आपली भाकरी बघा अम्मा अशी फुगलेली आहे, आणि एक माझ्या हातावर आहे, बघू शकता।
फ्रेंड्स काम आता सगळा उरकला म्हणजे किचन मधला काम काय आता उरकणार नाही, कारण पोळ्या करायच्या आहेत ना, पुरणपोळ्या. तर आता व्यवस्थित जेवायला, तर जेवणामध्ये काय काय येते दाखवते तुम्हाला. बघू शकता इकडे मी नाचणीची भाकरी घेतलेली आहे, भाजी घेतली चवळीची मस्त, सॅलड घेतले भरपूर. फक्त बीट नाही, बीट संपला म्हणून बीट नाही घातला. गाजर, टोमॅटो आणि कांदा आणि दही घेतलेलं आहे. तर इथे घेतले फ्रेंड्स मी गूळ पिसायला, म्हणजे गूळ कट करायला. अख्खा तर नाही आपण टाकू शकत. आणि आता सगळं किचन वगैरे आवरला, डाळ पण शिजली आणि आता गूळ घेते कापून, जसं बारीक करतो आणि पटकन मेल्ट होईल. गूळ किसून आणि डाळीतलं पाणी काढून घेतले मी. 3 शिट्ट्या केल्या, मस्त डाळ झाली शिजून, बघा छान झाले. आता मी गूळ घालून घेते आणि परत गॅसवर ठेवते आणि छान परतून घेते. म्हणजे जोपर्यंत हा पुरण सुकत नाही ना तोपर्यंत छान असा परतून घेते. आणि मग याच्यामध्ये मी वेलची, जायफळ हे ऍड करणार आहे. नंतर शेवटला थोडीशी साखर पण ऍड करेन. त्याच्यामध्ये कसं जरासा बाइंडिंग चांगली येते, म्हणजे गूळ चिकट असतो ना, मग जरासा सुटसुटीत होईल. त्याकरिता थोडंसं टाकणार आहे, अर्धी वाटी असं सपोज. तर चला सुरुवात करते कामाची. गूळ घेतलं घालून मी, आता चांगला मिक्स करून घेते. पाणी सुटायला लागला आणि डाळ आपली एवढी काही थंड नव्हती, गरमच होती. आणि ते बघा मी सगळा किचन आवरलेला आहे फ्रेंड्स. आणि सकाळपासून आज माझं कामच चालू आहे. सगळा क्लीन केला आणि मग पुरणपोळ्या बनवायला घेतल्यात. आणि माझी अवस्था बघा कशी झाली, असं वाटतं जाऊन अंग टाकवा झोपावा. माझी बहीण पिंकी झोपले मस्त, तिला काही नो टेन्शन. तरी तिच्या होतील माझ्या अगोदर पुरणपोळ्या. मला जामच माझं काम स्लो 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 असतो. ठीक आहे बघते, पण मी काय आराम नाही करणार, करेन. पुरण बघा कसा एकदम पातळ झाले आता. आणि असा पातळ झाला ना पुरण का बापरे, त्याचे बबल्स येतात ना. आता मी गॅस ठेवले बारीक, हे बघा असे. बापरे असं होतं, टेन्शन येतो. म्हणून मी गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे, नको तो टेन्शन. अंगावर उडला तर एवढा गरम गरम. एक आता गरमी झाली चालू. पीठ मळून फ्रेंड्स मी पाण्यात ठेवले थोडा वेळ, बघू शकतात. त्याच्यावर ठेवतो झाकण, म्हणजे माशी वगैरे नको बसायला म्हणून. आणि आपल्या इकडे पुरण पण झाले तयार, बघू शकता. बघा मस्त झाले पुरण. ही आहे पुरण बनवायची जाळी. तर आता हिला स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली मी, सुकट ठेवलेली. आता घेते पुरण बनवायला लगेच पटाप. तर गाईज आता मी घेतलेला आहे पुरण बनवण्यासाठी. तर पुरण बनवायला आता कसं आहे, तो बॅटर तर आपला पुरणाचा एवढा काही थंड पण नाही आणि एवढा पण गरम पण नाही ठेवला मी, नॉर्मल ठेवलेलं आहे. म्हणजे जास्त थंड ठेवला ना तर पटापट होत नाही, आणि थोडंसं कोमट वगैरे असलं ना, म्हणजे थोडंसं नॉर्मल गरम, तर पटापट आपला पुरण तयार होतो. बघू शकता इकडे. तर मी थोडासा व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये केलेला आहे आणि आपलं पुरण बघा मस्त असं झालेलं आहे. तर काही संध्याकाळचे 7 वाजले आणि मी फ्रेश वगैरे झाली आणि अगरबत्ती वगैरे केली, म्हणजे देवपूजा वगैरे झाली आहे माझी. तर बघू शकता इकडे बाहेरची वगैरे सगळी. तर आता पुरणपोळ्या करायला घ्यायच्या आहेत, तर चला दाखवते तुम्हाला असे कसं करून ठेवलेलं आहे मी. तर इथे मोठा तवा घेतले मी, जो भाकरींना वापरते ना तो, यावेळेस मोठा घेतलाय. आणि इकडे हा पुरण रेडी झालेला आहे, पीठ मस्त झालेलं आहे. आता बघूया कशा होतात पुरणपोळ्या, कारण आपण तर डेली करत नाही, कधीच तरी करतो, वर्षातनं एकदा किंवा 2दा. आणि पुरणपोळीला तूप असला तर पुरणपोळी एकदम खमंग लागते, मस्त.